जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव इथं जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलचा आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी तृतीय वर्धापन दिन मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष नामदेवराव ससाने तसेच उद्घाटक उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनरावजी वानखडे, प्रमुख उपस्थिती उमरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक रामोड तसेच वाहतूक उपशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचे प्राचार्य विष्णू साधुडे, ब्राह्मणगावचे सरपंच परमात्मा गरुडे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड, दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर अयुबभाई पठाण, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाऊ ओझलवार, ज्येष्ठ पत्रकार राजू भाऊ गायकवाड, तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय काळे, संपादक शिवानंद राठोड, मराठीचे सहसंपादक सचिन उबाळे, दैनिक अधिकार नामाचे पत्रकार विश्वास काळे, पत्रकार राजेश कदम, पत्रकार भारत वाठोरे, फोटोग्राफर तुळशीराम वाघाडे, देवरात वाघाडे यावेळी सर्वप्रथम दर्पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसेच शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले। तसेच यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार किसनराव वानखडे यांच्या हस्ते जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कार्यालयामध्ये फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक सुभाष वाघाडे यांना शाल व श्रीफळ देऊन तृतीय वर्धापन दिनाचं औचित्य साधून सन्मानित करण्यात आले। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या। तसेच सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक सुभाष वाघाडे यांनी केले। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। जाणून घेऊया मान्यवरांच्या प्रतिक्रिया। काल पोलीस वर्धापन दिन होता, पोलीस स्थापना दिवस। स्थापना दिवसाच्या सर्व पोलीस मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बरोबर हो ओके। त्यांनी अतिशय धैर्यानं संयमानं आपलं पत्रकारितेचं कार्य चालू ठेवलं। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलच्या त्यानंतर उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय किसनरावजी वानखडे साहेब
आचारसंहिता पत्रकार कसा असायला पाहिजे, पत्रकार हा जे काटेरी मुकुट आहे, अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलं आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आदरणीय रामदेवराव ससाने साहेब यांना दवाखान्यात जायचं असल्यामुळे पहिल्यांदा ते बोलणार आहेत. त्यानंतर कार्यक्रमाच्या आपले विद्यमान आमदार मनामध्ये एक भाव ठेवून पत्रकारिता करतात. मंडळीचा पांडुरंग ज्याप्रमाणे सगळ्यांसाठी मोकळा राहतो, तशाच प्रकारचं वातावरण सुभाजी वाघडे यांच्याकडे येणारा जो कोणी व्यक्ती असला, मग तो दीन दलित श्रीमंत गरीब कोणीही असो, अशा सगळ्या माणसांना समान स्वरूपात न्याय देण्याचं काम मागच्या 30 वर्षात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून सुभाजी वाघडे यांनी या ठिकाणी केलं. हे काम करत असताना त्यांनी कुठलाही पक्षपात द्वेष भेदभाव या ठिकाणी केला नाही आणि त्याचाच परिपाक आज आपली जी कौटुंबिक बैठक या ठिकाणी आपण घेत आहोत. आज आपण दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि हे साजरा करत असताना तुम्ही खरोखरच जी माणसं या ठिकाणी आली, ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले योगदान देणारी माणसं आहेत. तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही निवडली नसाल की आपली प्रामाणिकतेने योगदान तुम्ही अचानक तुम्ही निवडली, पण ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करताना अतिशय प्रामाणिक आहेत आणि निश्चितच ज्याप्रमाणे तुम्हाला भविष्य आहे त्याचप्रमाणे इथं सगळ्या समोर बसलेल्या माणसांना सुद्धा या ठिकाणी भविष्य आहे. आणि जेव्हा एखादं काम आपण चांगलं करतो तर परमेश्वर सुद्धा त्या सगळ्या चांगल्या कामासाठी आपण त्या ठिकाणी सहकार्य करतो. त्यामुळे निश्चितच तुमचं हे जे काम आहे, काम अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे. मागच्या 3 वर्षात तुम्ही 3 दलित पीडितांना न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलं. निश्चितच हे काम तुम्ही त्या ठिकाणी सुरू करा आणि कायम ठेवा. परमेश्वर काहीच कमी पडू देत नाही. आपण शुद्धांतकरणाने जेव्हा काम करतो त्यावेळेस सगळी जनता आपल्यासोबत येते. आज त्याचाच हा परिपाक तुम्ही या ठिकाणी बघितलाय आणि असंच जेव्हा तुम्ही काम चालू ठेवा, सगळं अतिशय व्यवस्थित होईल. 3 दलितांना न्याय देणं हेच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. यापेक्षा दुसरा परमेश्वर प्राप्तीचा कुठला मार्ग नाही. आपल्याला वाटत असेल की आपण मंदिरात गेल्याच्यानंतर परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न होईल, पण परमेश्वर सुद्धा आपल्याला हेच सांगते की तुम्ही दीनदलितांची सेवा करा. पंढरीचा पांडुरंग तेच सांगते. हे पंढरीच्या पांडुरंगाची पायीवारी करणारा माणूस, वारकरी माणूस, त्यांचे आईवडील वारकरी माणूस, तर अशा प्रकार अतिशय मोकळ्या मनाच्या माणसाला जेव्हा जी माणसं भेटतात तिथं बसलेल्या सगळी जी माणसं आहेत, भले या ठिकाणी जनसमुदाय कमी असत, पण हा तुमच्यावर अतिशय ओतप्रोत प्रेम करणारा, मनाभावातून प्रेम करणारा हा समुदाय आहे. आणि निश्चितच तुमचं कार्य आहे ते काम असंच दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. फक्त मला एक मार्गदर्शन केले. पत्रकार आणि पोलीस यामधील दुवा या ठिकाणी आपण व्यक्त केला. त्यानंतर तेजमल गांधी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विष्णूजी सातोडे सर आपले विचार व्यक्त करतील अशी त्यांना विनंती. सर्वप्रथम सावित्रीबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ज्यांची आज जयंती आहे अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो कार्यक्रम म्हणजे जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनल याचा 3रा वर्धापन दिन आहे. तर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या उमरखेड महागाव विधानसभेचे विद्यमान आमदार किसनरावजी वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय गुंडे साहेब, सन्माननीय रामोड साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक परमात्माजी देवडे अण्णा, त्याचप्रमाणे आयुबाई पठाण, साळेकर बंधू, जनता मुख्य अध्यक्ष
निमलवाड साहेब, बाळासाहेब मुगलवार पत्रकार, राजूभाऊ गायकवाड आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधूंनो, या ठिकाणी आज जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज या चॅनलचा 3रा वर्धापन दिन आहे आणि आज हा दिवस अतिशय आनंदाचा आहे, ऐतिहासिक आहे. याच्यासाठी ऐतिहासिक आहे की हा चॅनल 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम मी या जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे जे संपादक आहेत आमचे मित्र सुभाषजी वाघाडे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, या चॅनलने अतिशय अल्पावधीमध्ये सर्व जनमानसांच्या मनामध्ये घरामध्ये हे अतिशय आत्मीयतेचं स्थान निर्माण केलं आहे आणि अशीच आत्मीयता यापुढे कायम राहील याची मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, या चॅनलचं बळ असं आहे की निर्भीडपणा, सत्यता, लोकाभिमुख पत्रकारिता हे या चॅनलचं बळ आहे आणि या बळावर हे चॅनल म्हणजे पुढे जात आहे. दुसरी गोष्ट, हे लाईव्ह जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनल 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज नवीन कल्पना, या नवीन कल्पनेच्या आधारे बातम्या तयार करणं, आधुनिक तंत्रज्ञान, या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन संपादक वाघाडी बंधू नवीन बातम्या तयार करतील. तसेच प्रभावी पत्रकारिता या सर्व माध्यमातून, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमचे संपादक बंधू वाघाडी बंधू हे या 4थ्या वर्षामध्ये अशाच प्रकारे यांचं चॅनल हे उंच भरारी घेईल अशा प्रकारची मला खात्री आहे आणि नक्कीच त्यांचं चॅनल जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत, देश पातळीवर इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे मी या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द तो या कार्यक्रमानिमित्त सर्वांच्या तर्फे हातात माईक आणि माझं ताईक माईक नसलं तरी माझा ईश्वराने दिलेला शक्ती आहे, त्यामुळं मी जास्त बोलणार नाही. बराच वेळ झालेला आहे आणि जसं स्वागत व्हायला तसं ते वाजंत्री वाजत होते. आमचे ससाने साहेब म्हणत होते काय तुम्ही व्यवस्था केली भाऊ बँडची, काय वाजायला लागले बँड आणि प्रत्येक माझ्या टाळ्या जरी नाही वाजल्या तर त्याच्या मांडीवर असा बोट चालूच होते. मी पाहतो सर्वांकडे. त्यामुळे माणसाच्या मनात नाही का संसारण झालंच पाहिजे. गगनावरी सागरती सळसळ तर कळती, अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर कसे शहर येतात तसं छत्रपतीचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे चॅनलचे वाघाडे साहेब यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गायकवाड साहेब, मुक्ता साहेब आणि या गावचे प्रमुख गरुड साहेब व उपस्थित गावकरी. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला 3 वर्ष झाले. आज 3रा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं आपण आज छोटे कार्यक्रम साजरा करत आहोत. मी माझ्यातर्फे एवढंच शुभेच्छा देतो की सदरचा चॅनल हा जय महाराष्ट्र चॅनल व्ह्यूअर्स खूप वाढावे, आपण नवीन बातम्या देऊन आमच्यापर्यंत माहिती पोहोचावी आणि हा न्यूज चॅनल खूप मोठा हो, जिल्हास्तरावर जावं आणि राज्यस्तरावर जावं एवढं मी शुभेच्छा देतो आणि मी कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष आपल्या विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय वानखेडे साहेब आपले विचार व्यक्त करतील अशी विचार. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नव्हे तर देश घडवला अशा संपूर्ण राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना, राष्ट्रसंतांना प्रथमतः ह्या ठिकाणी मी वंदन करतो आणि आज ह्या ठिकाणी जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल चा आज ह्या ठिकाणी वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने ह्या ठिकाणी आपण सर्व एकत्र
प्रथमतः मी जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला ह्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले तुमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व जे की माजी आमदार आणि आज ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सन्माननीय नामदेवरावजी ससाणे, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय परमात्मीजी गरुडे, त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी गुंडे, विष्णूजी सादुडे, अशोकजी निमलवाड, विनायकजी रामोड आणि पत्रकार आयुब खान, दत्ता खाळेजी, भारत वाठोरे, सन्माननीय सचिन उबाळेजी राठोड, सन्माननीय ह्या ठिकाणी माझ्यासोबत आलेले विकू पाटील, गणपतराव नल्लावडेजी, त्याचबरोबर अरविंदजी ओझलवाड, राजू गायकवाड आणि दत्ता काळेजी आणि उपस्थित सर्व गावातली बंधू आणि प्रतिष्ठित नागरिक. वास्तविक पाहता आज संपूर्ण देशाची लोकशाही संविधान असो की या 4 स्तंभावर उभी आहे. ज्या प्रकारे या देशातील 4 स्तंभ आहे, विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि ही 4था आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा सोशल मीडिया. आणि या 4 स्तंभावर आज संपूर्ण देश उभा आहे आणि समाजाला वाटलं पाहिजे की खरोखर याला वाचा फोडली आणि ही पत्रकारिता असते आणि म्हणून त्याचं नाव मोठं व्हायला काय वेळ लागत नाही. म्हणून ह्या ठिकाणी सन्माननीय सुभाषरावजी वाघाडे यांना माझी विनंती आहे की समाजामध्ये तुम्ही तशा प्रकारचं काम करा. तुम्हाला या समाजामध्ये कोणीही रोखू शकत नाही, कारण समाजच हे बघतोय की कोण चांगलं काम करतोय. मग शासनात असो की इथं लोकप्रतिनिधी असो, तरी ही खरे मायबाप आहेत, खरी जनता मायबाप असते आणि म्हणून त्यांचा आपण ह्या ठिकाणी आदर केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आपण वागलं पाहिजे. मग अधिकारी असो, अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगलं प्रामाणिक जर काम केलं तर अधिकाऱ्याचं नाव कुठेही निघल्या जाते. 50 कोसावर जरी बदलून घेतला तर त्याचं नाव घेतल्याशिवाय कोणी राहत नाही. एखादा लोकप्रतिनिधी जरी कुठं मोठा झाला तर त्याचं सुद्धा नाव कुठेही घेतलं जातं, परंतु काम तशा प्रकारचं स्वच्छ असणं महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपापलं काम करत असताना त्या ठिकाणी स्वच्छता असलीच पाहिजे आणि लोकांचं कसं हित होते हे जर बघलं तर त्या ठिकाणी त्या पुरुषाला कोणीही मागं आणू शकत नाही, एवढं मी ह्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी आज 3रा ह्या ठिकाणी वर्ष संपलेलं आहे. 4थ्या वर्षामध्ये पदार्पण ह्या ठिकाणी करत आहेत. मी माझ्या वतीनं उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनलला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.